नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर, DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे अब्दुल करीम तेलगी यांनी घडवलेला जो स्टॅम्प पेपरचा घोटाळा होता 2003 सालचा, त्याविषयी आपण विस्तृतपणे माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला अब्दुल करीम तेलगीने हा व्यवसाय कसा सुरू केला याच्याविषयी आपण जाणून घेऊ. तर तेलगी हा सौदीहून मुंबईला परतल्यावर तो पहिल्यांदा ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करू लागला. त्याने अनेक खोटी कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर बनवले होते त्या काळात 90च्या दशकात, आणि जेणेकरून तो सौदी अरेबियात लोकांना कामासाठी पाठवू शकेल. म्हणजे फॉरेन ट्रॅव्हल एजंट म्हणून त्यांनी काम केलं आणि खोटी बनावट कागदपत्र बनवणं हे त्याचं पहिलं काम होतं. 1993मध्ये इमिग्रेशन अथॉरिटीने अब्दुल करीम तेलगीच्या कृतींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि त्याच वर्षी अब्दुल करीम तेलगीला तुरुंगात जावे लागले. तर हे जे अवैध आणि बेकायदेशीर धंदे तेलगी करत होता त्यासाठी त्याला तुरुंगात जावं लागलं. त्याच्यावर फसवणुकीचा आरोप होता आणि यासाठी तेलगीला दक्षिण मुंबईतील MRA मार्ग पोलीस ठाण्यात हलवण्यात आले होते. आणि एकूणच कोठडीत असताना अब्दुल करीम तेलगीची राम रतन सोनी या व्यक्तीसोबत ओळख झाली आणि तो एक सरकारी स्टॅम्प वेंडर होता जो कोलकात्यात राहत असे. तिकडे त्याचा व्यवसाय होता. तर या दोघांनी मिळून एक घोटाळ्याचा प्लॅन सुरू केला. या घोटाळ्याला स्टॅम्प पेपर घोटाळा असं म्हणण्यात आलं. पुढे जाऊन सोनीने अब्दुल करीम तेलगीला नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर विकण्यास सांगितले आणि त्या बदल्यात त्याने कमिशनची मागणी केली. त्यानंतर स्टॅम्प पेपरचा घोटाळा सुरू झाला. आता एकूणच या पद्धतीमध्ये या स्टॅम्प घोटाळ्यामध्ये तेलगीने काय केलं तर जे सरकारी स्टॅम्प पेपर छापण्याचे जे मशीन्स होते ते भंगारात विकण्यात आले. भंगारात त्याचे वेगवेगळे भाग करून ते सेपरेट करून डिस्मॅन्टल करून ते मशीन विकण्यात येतात. तर ते सगळे भंगारातले भाग विकत घेऊन तेलगीने ते मशीन पुन्हा असेंबल केलं आणि त्यापासून पुन्हा स्टॅम्प पेपर छापण्याचं काम सुरू केलं. अशा पद्धतीने आउटडेटेड झालेले ॲब्सोल्यूट झालेले मशीन्स वापरून बनावट स्टॅम्प पेपर बनवण्याचं काम तेलगीने सुरू केलं. 1994मध्ये सोनीसोबत काम करत असताना अब्दुल करीम तेलगीने सोनीचे संपर्क वापरून कायदेशीर स्टॅम्प वेंडर म्हणून मान्यता मिळवली. याचा परवाना असतो तो मिळवला स्टॅम्प वेंडरचा. तेलगी आणि सोनी यांनी दोघांनी मिळून अनेक बनावट स्टॅम्प पेपर तयार करून आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. मित्रांनो, 94 ते 2003 या काळातले 10 वर्षाचे जे स्टॅम्प पेपर्स आहेत ते बरेचसे बनावट स्टॅम्प पेपर हे तेलगीने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात विकण्याचेही प्रयत्न त्या काळात केले होते. तेलगीने मूळ स्टॅम्प पेपर्स फेक पेपर्समध्ये मिसळण्यास सुरुवात केली आणि यावर भरघोस नफा मिळू लागला. फेक स्टॅम्प व्यवसायातून भरपूर पैसे कमवले आणि स्वतःचे अनेक साईड बिझनेसेस सुरू केले. मित्रांनो, तेलगीचा जो सुरुवातीचा व्यवसाय होता तो फळ विक्री हा होता. रेल्वे स्टेशनवर किंवा बाजारामध्ये विविध ठिकाणी तो फळ विक्री करत असे. पण मोठी स्वप्न आणि शॉर्टकट मिळवणं, शॉर्टकटच्या माध्यमातून यश मिळवणं, मोठा पैसा मिळवणं ही त्याची एक वृत्ती असल्यामुळे असे बेकायदेशीर धंदे त्यांनी पुढे चालूच ठेवले. 1995मध्ये अब्दुल करीम तेलगी आणि सोनी हे दोघं वेगळे झाले. यांचा अवैध धंदा होता तो वेगळा झाला. या दरम्यान तेलगी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आणि मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बनावट स्टॅम्प पेपर विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आता मित्रांनो, आपल्याला लक्षात आलं असेल की हा जो तेलगी आहे ह्या सरकारी मालमत्ता असलेले स्टॅम्प पेपर विकत असे. म्हणजे अर्थातच त्यांनी राजकारणी म्हणा किंवा पोलीस व्यवस्था म्हणा, कायदा म्हणा, या सर्वांना त्यांनी पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा परवाना रद्द केला. पण तेलगी याच्या कामात इतका निष्णात होता की त्यातून कसे बाहेर पडायचे हे त्याला चांगलेच माहीत होते. त्यांनी स्वतःची प्रेस कंपनी काढली. जेव्हा त्याचं स्टॅम्प वेंडरचं लायसन्स
रिजेक्ट करण्यात आलं, कॅन्सल करण्यात आलं, तर त्यांनी मग प्रिंटिंग प्रेसेस सुरू केली स्वतःची. अनेकांनी बनावट स्टॅम्प पेपर खरेदी करण्यास सुरुवात केली आणि अनेक ठिकाणी या स्टॅम्प पेपरचा चुकीच्या पद्धतीने मालमत्तेची नोंदणी करण्यासाठीही वापर करण्यात आला. विम्याची बनावट कागदपत्रेही तयार करण्यात आली. मित्रांनो, केवळ स्टॅम्प पेपर म्हणजे लीगल रजिस्ट्रार, ॲडव्होकेट रिलेटेड स्टॅम्प पेपर्स नाही, तर विम्याचे कागदपत्र म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनी बॉन्ड पेपरवर जे लिहून देते तुम्हाला, ते सुद्धा तेलगीने पुन्हा एकदा विकण्याचा प्रयत्न केला. ती बनावट कागदपत्र त्यांनी वापरली आणि 90च्या दशकात तेलगीचा बिझनेस हा करोडोंचा झाला. मित्रांनो, या तेलगीला वाईट सवयी देखील होत्या. असं एक म्हणण्यात येतं की तरन्नुम नावाची एक बारबाला होती, जिच्यावर त्यांनी एका रात्रीत 93 कोटी रुपये उधळले होते. मित्रांनो, या तेलगीची नार्को टेस्ट करण्यात आली आणि त्या तेलगीने बऱ्याचशा राजकारण्यांची नावं, जसे की छगन भुजबळ पासून शरद पवार, या सर्वांची नावं त्यांनी त्या नार्को टेस्टमध्ये घेतली होती. आणि कशा पद्धतीने त्याला राजकारण्यांची साथ मिळाली, कशा पद्धतीने भ्रष्टाचार वाढला महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच हा स्टॅम्प पेपर घोटाळा कसा घडला, हे सर्व जगजाहीर आहे. तेलगीचा मृत्यू 2017मध्ये झाला होता. त्याच्या आधी 2001मध्ये अब्दुल करीम तेलगीला अजमेरमध्ये पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते आणि 2000मध्ये बेंगळुरूमध्ये जो बनावट स्टॅम्प पेपर विकताना पकडण्यात आला, त्याच्यात 2 लोकांना अटक करण्यात आली आणि हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला. 18 देशांमध्ये एकूण 100पेक्षा अधिक बँक खाती या तेलगीच्या नावावर होती आणि मोठ्या प्रमाणात करोडोची, अब्जावधींची मालमत्ता त्याच्या हातात होती या बनावट स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून. 2003मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही तेलगी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि एक वेळ अशी पण आली होती की आता 94 ते 2003 या 9 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये वापरलेले स्टॅम्प पेपर हे रद्द करावेत की पुढे चालू ठेवावेत, असा प्रश्न सरकारला पडला होता. न्यायव्यवस्थेला हा प्रश्न पडला होता. मित्रांनो, 2006मध्ये तेलगी आणि त्याच्या इतर साथीदारांना 30 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि तेलगीचे 2017मध्ये अनेक अवयव निकामी झाले आणि त्याला बंगळुरू येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच त्याला मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, ही तेलगीविषयीची, त्याच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याविषयी अगदी थोडक्यात माहिती मांडण्याचा प्रयत्न केला होता. आपले काही प्रश्न असतील तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर काही विषय सुचवायचे असतील आम्हाला, तर तेही विषय आपण सुचवू शकता. मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला पुन्हा एकदा भेटीन. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.